कळस कृषी प्रदर्शनामध्ये एक आकर्षणाचं केंद्रबिंदू शेतकऱ्यांसाठी ठरलेलं मकाचं या ठिकाणी बीज या ठिकाणी विक्रीसाठी प्रदर्शनासाठी आलेलं आहे. याविषयी आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. काय या ब्रीड याचं काय जातीचं नाव? तर NK सीड्स अँड ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचा श्रीकांत मका वाण आहे. तर याचं वैशिष्ट्य म्हणलं तर याचा जो कलर आहे हा डार्क नारंगी कलर आहे आणि भरपूर मोठे असे कणीस आहे. ह्या कणसाला साधारणतः 16 ते 18 अशा आडव्या लाईनी आहेत आणि उभ्या लाईनी जवळजवळ 43 ते 45 अशा लाईनी आहेत. साधारणतः 800 दाणे एका कणसापासून दाणे मिळतात आणि साधारणतः 45 क्विंटलपर्यंत मॅक्झिमम 1 एकरमध्ये दाण्यांचं उत्पादन ह्या मकापासून मिळतात. हे मका बघा तुम्ही साधारणतः 10 ते 12 फुटापर्यंत वाढलेली मका आहे. याचा जो दांड आहे एकदम भरपूर जाड आणि मजबूत असा दांड आहे. याचं कणीस पण भरपूर मोठं आहे. पानांची रुंदी रुंद आहे एकदम आणि काळेभोर असे पानं आहेत याचे. याचा मुरघास पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. साधारणतः 25 ते 26 टनापर्यंत मुरघास या मकाचं होतो आणि दाण्यांचं उत्पादन साधारणतः 45 क्विंटलपर्यंत निघतं. तर असा उत्कृष्ट असा मका आहे. शेतकऱ्यांसाठी एक असा वरदान असा ठरणारा हा श्रीकांत मका वाण आहे. तर याची शेतकऱ्यांनी उंची किती असते? साधारणतः याची उंची साधारणतः 12 फुटापर्यंत आहे. शेतकऱ्यांना मुरघासासाठी खरेदी करायचा असेल तर आपला मोबाईल नंबर. तर साधारणतः शेतकऱ्यांना जर खरेदी करायचं असेल तर संगमेरमधील वैशाली कृषी सेवा केंद्र या ठिकाणी हा उपलब्ध आहे. तसेच आशीर्वाद फर्टिलायझर नावाचं दुकान आहे कसरवाडीमध्ये, त्या ठिकाणी हा उपलब्ध आहे. तर माझा मोबाईल नंबर आहे 91 30 18 91 23. शेतकरी मित्रांनो, कृषी प्रदर्शन संपल्यानंतर सुद्धा आपल्याला हे उपलब्ध होणार आहे. तर यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर खरेदी करायचं असेल तर नक्की या नंबरवर कॉल करा. आज आपण कळस कृषी प्रदर्शनामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी मक्याचा वाण या ठिकाणी ब्रीड या ठिकाणी आलेला आहे. तर आपल्या कंपनीचं नाव आणि हे उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना कसं फायदेशीर आहे याविषयी थोडंसं माहिती. नमस्कार, मी राजेंद्र तोत्रे, रिजनल बिझनेस हेड, क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन. क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन ही एक भारतीय मल्टीनॅशनल कंपनी आहे जी जगप्रसिद्ध आहे. बियाणं आपण चांगल्या पद्धतीने एक्सपोर्ट करतो. आज इथं शेतकऱ्यांच्या फायद्याचं जे आहे, पहिला प्लॉट आहे डेअरी ग्रीन, ज्याच्यामध्ये जवळजवळ 2 ते 3 लिटर दूध वाढ होते. प्रोटीनचं प्रमाण जास्त असल्यामुळं डेअरी ग्रीनच्या वापरामुळं शेतकऱ्याला चांगला फायदा होतो. त्याच्यानंतर आपल्याकडे मक्याचे हायब्रिड वाण आहेत जे शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न देतात. 157 वाण जे आहे हे तुम्हाला 35 ते 40 क्विंटलपेक्षाही जास्त उत्पन्न देतं. शेवटपर्यंत हिरवागार राहणारा चारा हा त्याच्यातला फायदा आहे. आणि 117 वाण जे आहे क्रिस्टलचं हे मुरघास आणि उत्पन्न दोन्हीसाठी पण चांगलं आहे. शेवटपर्यंत हिरवगार राहतं. आणि फक्त मुरघाससाठी वापरायचं असेल तर 567 हे वाण आहे, ज्याच्यामध्ये बायोमास खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळं मुरघासाचं उत्पन्न, हिरव्या चाऱ्याचं उत्पन्न शेतकऱ्याला खूप चांगलं मिळतं. तर माझा मोबाईल नंबर आहे 9637141133. तर पुढील काही माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद. या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या मक्याच्या सीडविषयी आपण जाणून घेणार आहोत. तुमचं नाव सांगा पहिलं. नमस्कार, माझं नाव राजेश पाटील. मी शरीव सीडचा बसूनच घेऊ आपण. महाराष्ट्राचा प्रतिनिधी आहे. आपण जे सदरील वाण बघता आहात हे शरीव सीडचं गुरुदेव ह्या नावाने वाण आहे. आणि हे जे कॉब लागलेले आहेत, हे जे कंस लागलेले आहेत हे गुरुदेव मकाचेच कंस लागलेले आहेत. आणि एक स्टँडिंग प्लॉट पण इथे समोर तुमच्यासाठी उभा केलेला लाईव्ह डेमो पण आहे. किती दिवसाचं? हे साधारणतः 115 ते 120 दिवसाचं वाण आहे. आणि हे सिंगल क्रॉस हायब्रिड असून हे हाय यील्ड पोटेन्शियल आहे, म्हणजे उत्पन्नासाठीची मका आहे. किती दिवसात येत आहे? 115 ते 120 दिवस लागतात. शेतकऱ्यांना मुरघासासाठी चालू शकतं? मुरघासासाठी एक अवधूत नावाचं आमचं हायब्रिड आहे. यातलाच अवधूत म्हणून आहे अवधूत कंपनी म्हणून आहे. तुमचीच? आणि शरीव सीडचा अवधूत म्हणून मुरघासासाठी आहे. त्याची जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे ती फार जास्त जाते. 2 कॉप त्याला लागतात आणि जवळपास 30चा टनेज त्याला मिळतो मुरघासासाठीचा. या मक्याला मागणी आहे मार्केटमध्ये? हो, ह्या मक्याला फार मागणी आहे. फार मागणी आहे. काय वैशिष्ट्य काय आहे आपल्या कंपनीच्या? हा जो वाण आहे हा वाण फक्त यील्डसाठी आहे, म्हणजे जे ग्रेन तुम्ही बाजारात विकतात त्याच्यासाठीचा आहे. कुठं कुठं उपयोग होतो याचा पोल्ट्री फीडसाठी होतो, स्टार्चसाठी होतो. ओके. याच्यानंतर आता इथेनॉलचे प्रोजेक्ट पण आलेले आहेत. मकापासून बरेचसेच मेडिसिन पण बनत आहेत. आणि याच्यामध्ये खास गोष्ट अशी आहे की याची स्टोरेज कॅपॅसिटी फार चांगली आहे. हा सिंगल क्रॉस हायब्रिड असून याचं 80 to 84% शेलिंग पर्सेंटेज येतं. शेलिंग पर्सेंटेज म्हणजे एका दाण्याची टक्केवारी. एका कणसामध्ये 16% हे मधल्या बिट्टीचं वजन येतं आणि 84% हे दाण्याचं वजन येतं. आणि याची खासियत अजून एक अशी आहे
टी फिलिंग म्हणजे तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत याचे दाणे भरतात. हम्म. शेवटपर्यंत असे दाणे भरणार आहे त्याचे. आणि याच्यामध्ये युनिफॉर्मिटी म्हणजे एक समानता असते. एकंच तुम्ही बघू शकता सगळे टीप फिलिंग झालेले आहेत आणि शेवटपर्यंत भरतात. या सीडचं या ठिकाणी तुम्ही डेकोरेशन करण्याचा काय उद्देश नेमका एवढं याचं decoration आकर्षण? हे एक आम्ही सेल्फी पॉईंट बनवला होता, जेणेकरून आता हा जो लाईव्ह डेमो प्लॉट लागलेला आहे, हम्म. हा लाईव्ह डेमो प्लॉट त्याचं स्टँडिंग क्रॉप पण बघता येईल आणि त्याचं मॅच्युअर्ड क्रॉप पण त्यांना बघता येईल. आणि एक आकर्षण म्हणून मग हे क्रॉप कसे दाखवायचे जे मॅच्युअर्ड क्रॉप आहे, तर मग आम्ही एक शक्कल लावली की एक सेल्फी पॉईंट आपण बनवूया शेतकऱ्याच्या दृष्टीने. मग आम्ही हे बैलगाडीचं कंपन्यांनी सुद्धा काही डोकं लावलेलं आहे, वेगळंच डोकं लावलं आहे का या ठिकाणी जाहिरातीसाठी शेतकऱ्याच्या बैलगाडीचा उपयोग मकाचं सीड्स विक्री करण्यासाठी किंवा प्रदर्शनासाठी मांडलेला आहे आणि बैलगाडीचा उपयोग केलेला आहे. तर शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी आता कळस कृषी प्रदर्शन उद्या संपणार आहे, तर आपल्याशी संपर्क कसा करता येईल? बाजारामध्ये कुठल्याही प्रचलित कृषी सेवा केंद्रामध्ये तुम्हाला शरीव सीडचा गुरुदेव हा मक्का उत्पन्नासाठीचा मक्का आहे, हा उपलब्ध आहे. प्रत्येक कृषी केंद्रामध्ये मिळेल. आणि संगमनेरचीच जर गोष्ट सांगायला गेलेत तर तिथे आमचे 2 अधिकृत विक्रेते आहेत, नाव सांगा. किसान कृषी सेवा केंद्र आणि श्रमिक कृषी सेवा केंद्र. धन्यवाद. कळस कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांच्या आवश्यक असणाऱ्या साधनांचं या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो एक पशुखाद्याचं या ठिकाणी स्टॉल आहे. शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या वस्तू लागतात त्याचं कृषी प्रदर्शन महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिलं मोठं कृषी प्रदर्शन संगमेर या ठिकाणी कळस कृषी प्रदर्शन नावाने या ठिकाणी भरलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू या ठिकाणी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन म्हणलं तर कळस कृषी प्रदर्शन. या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी असतात वस्तू असतात त्या या कळस कृषी प्रदर्शनामध्ये आलेल्या आहेत. त्यामध्ये आता जाफा या ठिकाणी पशुखाद्याचं जी कंपनी आहे त्या ठिकाणी आपण आहोत. तुमचं परिचय द्या आणि तुमच्या कंपनीचं नाव काय आणि काय फायदा आहे या पशु आहारापासून? नमस्कार, मी महादेव ढाकणे. जाफा पशु आहार ही आमची पशुखाद्य तयार करणारी कंपनी आहे. ही बहुराष्ट्रीय कंपनी असून इंडोनेशिया येथे चालू झालेली कंपनी भारत, चायना, इंडोनेशिया आणि आशियाई देशामध्ये काम करते. प्रामुख्याने आमचं पशुखाद्य, माशाचं खाद्य, पोल्ट्रीचं खाद्य आपण तयार करतो. महाराष्ट्रात आपण गेल्या 30 वर्षापासून सुपा तालुका पारनेर येथे आम्ही काम करत असतो. दूध देणाऱ्या उत्तम प्रतीच्या गायीसाठी, म्हशीसाठी, विशेषतः वासरासाठी आणि गाभण गायीसाठी आपण खाद्य तयार करत असतो. तरी शेतकऱ्यांनी याचा अवश्य फायदा घ्यावा. आमचा संपर्काचा पत्ता आहे जाफा पशु आहार, सुपा MIDC, फोन नंबर 9158007245. धन्यवाद. प्रदर्शनामध्ये या ठिकाणी आपण एक नवीन स्टॉलवर आलेलो आहात. आपल्या स्टॉलची माहिती द्या आणि आपलं नाव सांगा आणि कुठं मिळेल हे पण सांगा. धन्यवाद सर, नमस्ते. आपली जी कंपनी आहे ती नाशिकची आहे. युनिटमॅट ॲग्री सायन्स कंपनीचं नाव आहे. कंपनीचा एकच उद्देश आहे की चला विषमुक्त शेती करूया. विदाऊट केमिकल, रेसिड्यू फ्री कंपनी आहे आपली. आणि सर्व शेतकऱ्यांनी याचे प्रॉडक्ट वापरून रिपोर्ट बघावा खात्रीशीर. आणि सगळे रिपोर्ट जे आहे ते पूर्ण वॉरंटेड रिपोर्ट आहे. बरेचसे शेतकरी इकडे परचेस करतात. आपलं कांदा स्पेशल जे आता चालू आहे महाराष्ट्र अहिल्यानगरमध्ये कांदा सीझन, तर बरेच शेतकऱ्यांनी आपलं कांदा ओनिटम जे आहे ते पण लोकांनी इथं परचेस पण केलेलं आहे. कंपनीचा टोल फ्री नंबर आहे 738542 या नंबरवर संपर्क साधून आणि अधिक माहिती मिळवा. त्यांच्या पशु खाद्याचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत कृषी प्रदर्शनामध्ये. शेतकऱ्यांना उपयोगी असे फळांचे सीड्स आलेले आहेत. त्याचबरोबर कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या एक वस्तू लागतात डेअरीसाठी हे कॅनसुद्धा, दुधाचे कॅनसुद्धा या ठिकाणी आलेले. काय वेगळं आहे या ठिकाणी?
हे आपलं इथलं लोकल प्रॉडक्ट आहे. मी अकोल्यातच आहे. माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. आपल्याकडे काय होतं, प्रामुख्याने जनावरांना ज्या डिफिशियन्सी येतात त्या विड्रॉल करण्यासाठी आपण स्वतःचं कस्टमाइज केलेलं आहे. याच्यामध्ये आपण शतावरी, जिवंती, अश्वगंधा आहे, हर्बल वापरलेलं आहे, माती परीक्षण केलेलं आहे. याचा फायदा काय? याच्यामुळे काय होतं, जे जनावरांमध्ये जी खनिजांची मिनरल्सची जी कमतरता आहे ती भरून काढण्यास मदत होते. खनिज सी, ए, बी, सी जे विटॅमिन्स म्हणतो ते 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 कमी असतात, ते हे कव्हर करतं. तर तुमचा मोबाईल नंबर द्या शेतकऱ्यांना खरेदी करायचा असेल तर. माझा 95799406. धन्यवाद. शेतकऱ्यांसाठी काय काय वस्तू आहेत आपल्याकडे? सर मिल्किंग प्रोडक्ट आहे, त्यानंतर नॉन मिल्किंग आहे, सप्लिमेंटरी प्रोडक्ट आहे, जसं की आपलं लिव्हर टॉनिक आहे. मी काय म्हणतो सर, शेतकरी सगळ्यालाच इंग्लिश येत नाही, तुम्ही मराठीमध्ये पूर्ण बोला. अच्छा, कॅल्शियम आहे, मिनरल मिक्सचर आहे, लिव्हर टॉनिक आहे. आणि त्यानंतर आपले मिल्किंगचे पण प्रोडक्ट आहेत, जे दुभत्या जनावरांसाठी आहेत. त्यानंतर वासरे असेल, गाई असेल, यांच्यासाठी पण आहेत. हो. कोणकोणते वाहने असे दाखवता का मला? एक समोर येऊन या, समोरून दाखवा. नुकतेच जन्मलेल्या वासरामध्ये 14 दिवसापासून म्हणजे कालवडींसाठी, छोट्या छोट्या कालवडींसाठी. हे कोणतं? 6 महिने आतील कालवडी, 6 महिन्याच्यातील 6 महिने पुढील कालवडी. जी. त्यानंतर हे गाभण गाईंसाठी, हो. हे पण 9व्या महिन्यात गाभण गाईंसाठी. आणि दुधासाठी दुधासाठी आहेत ना. काय नावाने आहे? हे मिल्क शोर 10 नावानी आहे सर. अशीच कंपनीचा मिल्क शो 10 नाव. 10 नावाने आहेत. हा, त्यानंतर आपलं असिस मिल्क शोर 18 आहे, मिल्क शेक 10 लिटरच्या गाईंसाठी. 18 ते 20 लिटर. हा, जास्त दूध देणाऱ्या गायींसाठी जास्त दूध देण्यासाठी सुपर पॉवर आपलं 45 लिटरच्या पुढील गाईंसाठी. 45 जास्त दूध देणाऱ्या गायी असतील तर त्यांना हे वापरलं जातं. तर आपल्यामध्ये पशुखाद्यामध्ये एक सर्वात चांगली व्हरायटी कोणती? सगळ्यात चांगली आमची असिस मिल्क शोर 45. हो, ओके. सॉरी 55. 55. हो. हो, चला. तुमचा मोबाईल नंबर द्या. 98 34 29 0801. कळस कृषी प्रदर्शन संपल्यानंतर या नंबरवर आपण संपर्क साधू शकता आणि माहिती घेऊ शकता. कृषी प्रदर्शनामध्ये कामधेनू ॲग्रोवेट सांगली या महाराष्ट्राची जी अग्रगण्य कंपनी आहे त्यांचासुद्धा या ठिकाणी स्टॉल आलेला आहे. त्याचबरोबर अमूल पशु आहार या नावाने जो पशु आहार विक्रीसाठी असतो तो प्रदर्शनामध्ये या ठिकाणी आलेला दिसून येत आहे. या प्रदर्शनामध्ये अमूलचं आलं आहे. काय 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 वस्तू आहेत या ठिकाणी? शेतकऱ्यांच्या पशु आहारा संदर्भात बऱ्याचशा वस्तू दिसत आहेत या ठिकाणी. तर थोडक्यात माहिती. आपण अमूल पशुआहारतर्फे कळस या कृषी प्रदर्शनामध्ये दरवर्षी शेतकऱ्यांना नवनवीन पशुपूरक आहार आणि पशुखाद्य अशा 2 कॅटेगरीमध्ये शेतकऱ्यांना उपयुक्त असणारे नवीन प्रोडक्ट जे गुणवत्तापूर्ण युरियामुक्त असे बनवण्यात आलेले आहे आणि ऑर्गॅनिक सर्टिफाईड आहेत, त्या कॅटेगरीमध्ये आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून येणाऱ्या काळात जी काही दूध व्यवसायामध्ये शाश्वतता आहे, दूध टिकून राहणं, गायींचं आरोग्य मेंटेन राहणं, ह्या सगळ्या गोष्टी सुधारवण्यासाठी आणि शेतकऱ्याला एक व्यवस्थित शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शाश्वततेकडे नेण्यासाठी आपण काम करत आहे. आणि ते प्रोडक्ट या कृषी प्रदर्शनाच्या मार्फत आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कळस या कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी झाले. किती प्रॉडक्ट आणलेले आहेत तिथं प्रदर्शनासाठी? आज आपल्याकडे साधारणतः पशुखाद्यामध्ये 13 ते 14 प्रकारचे प्रोडक्ट आहेत आणि पशुपूरक आहारामध्ये साधारणतः 22 ते 25 कॅटेगरी आपण उपलब्ध केलेले आहेत. तुमचा मोबाईल नंबर द्या. आमचा अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक असेल 99 60 08 05 96. हा, शेतकरी मित्रांनो, खालील दिलेल्या नंबरवर अमूल पशु आहाराच्या बाबतीत चौकशी करायची असेल तर या संपर्क क्रमांकावर माहिती मिळू शकते. सोनाई पशुखाद्य या कंपनीचा सुद्धा या ठिकाणी स्टॉल आलेला आहे. त्या माध्यमातून या ठिकाणी प्रदर्शनामध्ये त्यांनी सुद्धा सहभाग नोंदवलेला. सोनाई पशु आहार या कंपनीचा कळस कृषी प्रदर्शन जे महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे ते संगमनेर या ठिकाणी भरलेलं आहे. या प्रदर्शनामध्ये सोनाई पशु आहाराच्या संदर्भात आपण या ठिकाणी किती प्रॉडक्ट या ठिकाणी प्रदर्शनामध्ये आणलेले आहेत? 7 ते 8 प्रॉडक्ट आहे आणि बाकीचे 13 प्रॉडक्ट आहे सगळे. हा का? काय विशेष आहे सोनाई पशुखाद्याचं? पशु आहार. सोनई पशुखाद्य आमचं गायांसाठी दूध वाढीसाठी खूप चांगलं आहे. SNF डिग्री फॅट प्रोटीन बी वाढतं आणि महाराष्ट्रात 1 नंबर डेअरी आपली. आपण 26 ते 27 लाख लिटर दूध रोजचं घेतो, दूध बी घेतो, खाद्य बी देतो. त्या पद्धतीने खाद्य बनवलेलं. मोबाईल नंबर द्या. 93 07 92 11 52.
शरद केसकर, सोनई पशुआहार. सोनाई पशुहारचा अधिक माहितीसाठी या संपर्क क्रमांकावर आपण कॉल करून माहिती घेऊ शकता. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील एक सर्वात मोठं कृषी प्रदर्शन म्हटलं तर कळस कृषी प्रदर्शन हे संगमनेर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकरी या कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी येत आहे. आपण असंच नामांकित हिंदुस्तान फीड्स या कंपनीच्या स्टॉलवर आलेलो आहोत. या कंपनीचं नाव प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये, हृदयामध्ये आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती म्हणजे तोंडामध्ये आहे. कारण हिंदुस्तान फीड्स म्हणलं का कोणाला काही सांगायची गरज पडत नाही आणि त्यांना जाहिरातीची सुद्धा गरज पडत नाही. अशा स्टॉलवर आलेलो आहोत. या हिंदुस्तान फीडच्या पशुखाद्य असेल, पशु आहार असेल, याच्याविषयी आपण या स्टॉलमध्ये आपण आज आपलं स्वागत आहे. या स्टॉलमध्ये कोणत्या प्रकारचे आपण पशुखाद्य ठेवलेले आहेत, त्याचबरोबर आपल्या या स्टॉलचा उद्देश काय आणि या ठिकाणी काय म्हणून आपण या शेतकऱ्यांना काय विशेष देऊ इच्छिता. नमस्कार. हिंदुस्तान फीड्सचं ब्रीद वाक्य आहे. नमस्कार, मी मुरलीधर जगताप, सिनियर सेल्स मॅनेजर, हिंदुस्तान फीड्स. आमच्या हिंदुस्तान फीड्सचं ब्रीद वाक्यच आहे भरपूर दूध, संपन्न शेतकरी आणि सशक्त भारत. आमचं जे हे शेतकऱ्यांसोबतचं नातं आहे ते 4 दशकांचं आहे आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासाचं आहे. आम्ही जे मार्केटमध्ये खाद्य देतो आहे तर ते शेतकऱ्यांचं दूध उत्पादन वाढलं पाहिजे आणि त्यांचा दूध व्यवसाय किफायतशीर झाला पाहिजे, ह्याच्यावरती आमचं काम चालू आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याकडं गाय दूध ज्या देतात त्यांच्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या प्रकारची खाद्यांची शृंखला बनवलेली आहे. त्यामध्ये हिरा, रत्नराज, नवरत्न हे उच्च दूध देणाऱ्या क्षमता ज्या गायींच्या आहेत त्यांना आम्ही खाद्य बनवलेले आहेत. तसेच जे वासरू ते गायी संगोपनाच्या बाबतीत आपल्याला जे खाद्य पाहिजेत, जे शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय समृद्ध करू शकतायत आणि आपल्या गोठ्यातीलच गायी चांगली आपण तयार करू शकतो, ह्याच्यासाठी आपण काफ स्टार्टर, ग्रोवर, हिपर, वात्सल्य ॲडव्हान्समध्ये आपण काही प्रॉडक्ट आणलेले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. तसंच आपण नवहिंद न्यूट्रिशनच्या अंडर कॅल्शियम असेल, मिनरल मिक्सचर असेल, मुरघास बनवण्यासाठी जे इनोक्युलंट लागतं ते मुरबा हा प्रॉडक्ट असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आणलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा जो विश्वास आहे हा आम्हाला टिकवून ठेवायचा आहे, वाढवायचा आहे. हेच आमच्या मॅनेजमेंटचं उद्दिष्ट आहे मुख्य. शेतकऱ्यांसाठी जेवढं जास्तीत जास्त काम करता येईल तेवढं आम्हाला करायचं आहे. या ठिकाणी शेतकरी आलेत तर या ठिकाणी आम्ही बऱ्याचशा मुलाखती घेतल्या दूध उत्पादकांच्या वगैरे, तर त्यांची पहिली पसंती हिंदुस्तान फीड्सला दिसली. या आगळं वेगळं असं काय करून ठेवलं आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये हिंदुस्तान फीड्स शेतकऱ्यांच्या हृदयामध्ये नाव गेलं आहे? विश्वास खूप महत्त्वाचा. विश्वास जो आहे तो जो शेतकऱ्यांनी आमच्यावरती ठेवलेला आहे तो आम्हाला टिकवायचा आहे आणि आम्ही तो टिकवतोय. धन्यवाद. कळस कृषी प्रदर्शनामध्ये या ठिकाणी एक बुल प्रदर्शनासाठी आलेला आहे, ज्यांनी ज्याच्यापासून उत्पादन होणारं त्याचं दूध देण्याची क्षमता काय आपण आतापर्यंत पाहिली. पायलरू प्लसमध्ये पायलरू ज्या कालवडी आहे माझ्या गोठ्यामध्ये त्या 35+ आहे. यांच्या रेतनपासून तयार. हां, याच्या सिमांपासून ज्या झालेल्या कालवडी त्या 35+ आहे आज माझ्या गोठ्यामध्ये. या बोलची खासियत काय? या बोलची खासियत अशी याचं रेकॉर्ड इतकं जबरदस्त आहे का त्याच्या आईचं रेकॉर्ड 65 लिटरचं आहे. हां, आणि आतापर्यंत 80% कालवडी भेटलेल्या. जात कोणती म्हटले? ऑल स्टारचा आहे, WWS मध्ये ऑल स्टारचा आहे तो. हां, तर तुमचं नाव आणि गाव? माझं नाव आहे नानासाहेब पांडुरंग धुमाळ, राहणार धुमाळवाडी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. माझा मोबाईल नंबर आहे 9881 70 32 22. धन्यवाद. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवार नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.